नमस्कार, मी कोमल. आपल्या चॅनल औरबरास ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर आज आहे मकर संक्रांत आणि हा व्हिडिओ टाकण्यासाठी थोडासा लेट झालेला आहे, त्यामुळे सर्वांचे मनापासून सॉरी. तर आज मकर संक्रांत असल्यामुळे मी खूप छान अशी रेडी झालेली आहे आणि माझ्यासोबत आती छान अशी तयार झालेली आहे. माझी घरामधील सर्व पूजा मांडून झालेली आहे आणि आता आमच्या वस्तीवरील सर्व बायका मिळून आम्ही सर्व गावातील मंदिरामध्ये जाणार आहोत. पण त्याआधी आम्ही तुळशीची पूजा करून घेतली. तर इथे पाहू शकता आमच्या वस्तीवरील सर्वजण किती छान अशा तयार होऊन आलेले आहेत. कोणताही सण असो, आमच्या वस्तीवरील सर्व बायका खूप छान अशा तयार होऊन सर्वजण एकत्र येतात. चला तर मग आता सर्वजण एकत्र आलेले आहेत म्हटल्यावर आता गावामध्ये जाऊयात आणि देवाला वंसून येऊयात. गावामध्ये व्यवसायाला जाण्यासाठी आम्ही सर्व बायका अडवाणी पायानेच जातो. गावामध्ये आल्या आल्या पहिल्यांदा आम्ही आमच्या वाड्यामध्ये आलो आहोत, कारण इथे आमची ताई देवी आहे आणि तिथेच पहिल्यांदा आम्ही वंसून घेणार आहोत. तर मगापासून मी ववसणे असे म्हणते, तर ववसणे म्हणजे काय हे तुम्हाला पुढे कळेलच. तर ही आहे आमची ताई देवी आणि तिचे हे छोटेसे असे मंदिर आहे. देवाला वंसून झाल्यानंतर आम्ही दोघींनीही एकमेकींना हळदी कुंकू लावले आणि त्यासोबत गुलालही लावला. तर आमच्या इकडे जेव्हा एकमेकींना बायका गुलाल लावतात तेव्हा सीतेचा वंसा, रामाचा वंसा आणि जन्मोजन्मीचा वंसा असे बोलतात आणि मग एकमेकींना खण दान करतात. तर यालाच वंसा असे म्हणतात. चला तर मग आता आपण गावातील सर्व देवळांमध्ये आधी पहिल्यांदा जाऊयात. तर आता आम्ही आलो आहोत गावातील सिद्धोबाच्या मंदिरामध्ये. आम्ही वाड्यामध्ये गेल्यामुळे आमच्या वस्तीवरील सर्व बायका इथेच आलेल्या आहेत. मंदिरामध्ये आल्यानंतर हे अशा पद्धतीने देवाला ववसले जाते. तर आमच्या इकडे अशी पद्धत आहे, तर तुमच्या इकडे ही अशी पद्धत आहे का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सिद्धोबाच्या मंदिरामध्येच अशा देवाच्या छोट्या छोट्या मूर्त्या आहेत, तिथेही आम्ही जाऊन ववसले. इथे पाहू शकता आमच्या वस्तीवरील सर्व बायका इथे थांबलेल्या आहेत आणि एकमेकींना हळदी कुंकू लावत आहेत आणि त्यासोबत खण ही दान करत आहेत. चला तर मग आता मी या सर्वांना हळदी कुंकू लावून घेते. आमच्या इकडे एकमेकींना हळदी कुंकू लावणे, गुलाल लावणे आणि खण दान करणे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि ही आमच्या गावाकडे खूप पूर्वीपासून चालणारी प्रथा आहे. आता काय नाही, आता कसं आहे, व्हिडिओ करायला लागली. टायमिंग चार्ज मारू
पाहू शकता त्या मंदिरामध्ये खूप सारी अशी गर्दी व्हायला लागलेली आहे आणि मग असे कोण ओळखीचे भेटले की मग त्यांनाही हळदी कुंकू लावून खण दान करायचे. सिद्धोबाच्या मंदिरात झाल्यानंतर आम्ही आलो आहोत गावामधील मारुतीच्या मंदिरामध्ये. आणलंय का विचारत्या विचारलं तुम्हाला काय बरंच गाठ पडते त्या वर्षाच्या वर्षी गाडी आहे फक्त आता घरात जायच्या आधी आमच्यात हळदी कुंकू करा आणि मग घरी जावा. चारच्या पुढे मारुतीच्या मंदिरातले झाल्यानंतर आम्ही सर्वजणी आलो भवानीच्या मंदिरामध्ये. आमच्या वस्तीवरील सर्वजणी आम्ही एकत्रच प्रत्येक मंदिरामध्ये जात होतो. तर हे आहे भवानीचे मंदिर. गावामधील अशा कोण बायका भेटल्या की मग आम्ही त्यांना थांबून हळदी कुंकू लावत होतो.
चालून चालून खूप दमलो होतो, त्यामुळे आम्ही पाणी पिण्यासाठी इथे आमच्या पाहुण्यांच्या घरात आलो. मग इथे आल्यानंतर आम्हा सर्वांसाठी यांनी खूप छान असा चहा केला होता आणि मग आमच्या सर्वांच्या चहा पीत पीत मस्त अशा गप्पा सुरू झाल्या. चहा पाण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर मग आम्ही आलो गावातील महादेवाच्या मंदिरामध्ये. करायला लागला चालायचं ते आरुद्राची मम्मी ही कट करा येत नाही तसं काय चुकलं विकलं तर ती कट करा येत. तर मगापासून संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला आरुद्रा दिसली नाही, कारण अण्णांसोबत आरुद्रा बाहेर गेली होती आणि आताच अण्णांनी तिला इथे आमच्या सोबत सोडून गेलेले आहेत. गावामधील सर्व देव झाल्यानंतर आम्ही आलो आमच्या वस्तीवरील ज्योतिबाच्या मंदिरामध्ये आणि आता हे गावातील एक शेवटचंच मंदिर आहे जिथे आम्ही सर्वांनी ववसाचे राहिले होते. जातो आम्ही पुढे तिकडे तर इथे तुम्ही पाहू शकता किती साऱ्या अशा बायकांची गर्दी झालेली आहे. आता इथेही मी सर्वांना हळदीकुंकू लावून ववसणार आहे आणि मग सर्वजण आम्ही घरी जाणार आहोत. पण घरी गेल्यानंतर मी एक छोटासा असा हळदी कुंकवाचा कार्यक्रम करणार आहे, हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. तर मग तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटू लवकरच एक नवीन व्हिडिओ घेऊन. धन्यवाद.